आणि महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। शिंदे गटाच्या मुंबईतील सर्व आमदारांना आता एकत्र बोलावण्यात आलं आहे। शिंदे गटाच्या मुंबईतल्या आमदारांना बाळासाहेब भवनामध्ये एकत्र बोलावण्यात आलं आहे। दुपारी 3 वाजता बाळासाहेब भवनामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना या सगळ्या आमदारांना देण्यात आल्यात। बाळासाहेब भवनामधून सर्व आमदार विधान भवनात जाणार असल्याची देखील माहिती मिळते। थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। आधी सुधीर मुनगंटीवार बोलतात। न्याय प्रक्रियेची चूक आहे हे मला वाटतं की सुरू झाला आहे। तो जर्मनमध्ये जो जोसेफ गोबेल्स होता ना, त्याची ही नीती आहे की 3दा खोटं बोला म्हणजे ते लोकांना खरं वाटतं। हीच नीती आहे। पण सर, संजय राऊत असं म्हणतात की ही मॅच फिक्सिंग आहे, सर्व काही ठरलेलं आहे। हे सगळ्यांना आधी कसं माहिती? पंतप्रधान मोदी येत आहेत, मुख्यमंत्री लोकशाही धोक्यात आहे असं म्हणतात संजय राऊत। असं आहे, याच्या अगोदरही अनेकदा काँग्रेसच्या राज्यामध्ये लोकशाही धोक्यात आहे असं अनेकदा त्यांनी सांगितलं। आता काही लोकांना ही सवय असते, लहानपणी आपण सुद्धा कथा ऐकायचो, गाणगा आगा रे आगा, गाणगा आगा रे आगा, आणि मग त्या कथेचा अंत कसा होतो हे आपल्याला माहिती आहे। मला वाटतं की वारंवार लोकशाही धोक्यात आहे असं सांगून या देशाच्या संविधानाचा कोणीही अवमान करू नये, या देशामध्ये जनतेच्या जनादेशाचा अवमान करू नये, या महाराष्ट्राच्या जनादेशाचा अवमान करू नये। जेव्हा कर्नाटक जिंकली जाते तेव्हा हे बिना यंत्रांनी 6 फूट उंचीवर जातात, आणि जेव्हा 3 राज्यात पराभव होतो तेव्हा आपोआप लोकशाही धोक्यात येते। मला असं वाटतं की हे वक्तव्य हे लोकशाहीचा अवमान करणारा आहे। वारंवार ते म्हणतात की सरकार घटनाबाह्य आहे आणि सर्व काही दिल्लीतून ठरलेलं, आज फक्त शिक्का मारणं बाकी आहे। मग काय म्हणतील ते? माझा आपल्यालाच एक प्रश्न आहे, ते घटनाबाह्य जर म्हटलं नाही तर त्यांच्या शिवसैनिकांच्या मनात ते हृदयबाह्य होऊन जातील, आणि म्हणून ते घटनाबाह्य असं सांगून कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात। घटनाबाह्य सरकार आहे असं सांगून ते काय सुप्रीम कोर्टाचा अवमान करतायत का? म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एक विशिष्ट शैक्षणिक पात्रता लागते, त्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करताय, साऱ्या न्याय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय। जर घटनाबाह्य आहे तर बाकी छोट्या मोठ्या बाबतीमध्ये केसेस टाकता येतात, राज्यपालांच्या 12 आमदारासाठी केसेस टाकता येतात। कोणी सांगितलं जाऊ नका? कोणी हात बांधले, पाय बांधले, धमकी दिली, जा ना मग सुप्रीम कोर्टामध्ये घटनाबाह्य आहे तर करा। पुन्हा कपिल सिब्बल तो काँग्रेसी नेता उभा, ज्यांनी रामायण हे काल्पनिक आहे म्हणून सांगितलं, उभं करा त्यांना, आणि खरं रामायण काय आहे सुप्रीम कोर्ट मग तुम्हाला सांगेल। पण कुठेतरी तुम्हाला आत्मविश्वास आहे का शिंदेच्या बाजूने हा निकाल लागेल, त्यांना दिलासा मिळेल? सूर्य पूर्वेकडून उगवतो, आत्मविश्वासाचा संबंध आहे? हा तर सृष्टीचा नियम आहे की सूर्य पूर्वेकडून उगवतो, सत्याचा विजय होतो, याला काय आत्मविश्वासाचा विषय आहे? मला समजत नाही याला काय आत्मविश्वासाचा विषय आहे? उद्या 1000 वकील सूर्य पश्चिमेकडून उगवतो म्हणून उभे झाले, आणि फक्त एक वकील हा सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हणून कोर्टात केसमध्ये गेला, कोण जिंकेल? हा प्रश्नच कसा विचारला जातो आहे? शिंदेचा